गुगल मॅप्स फक्त रस्ता दाखवणारा ॲप नाही आहे, तर ते हजारो रुपये वाचवू शकतं. अनेकदा हायवेवरती किंवा शहरामध्ये 50च्या स्पीड लिमिटच्या जागी गाडी 55वरती गेली की थेट कॅमेऱ्यामधून 500 किंवा 2000 रुपयांचं ओव्हर स्पीडिंग चलान तुमच्या फोनवरती येऊन धडकतं. इतकंच नाही, चुकीच्या किंवा ट्रॅफिकने अगदी भरलेला जो रस्ता असतो त्यावरती गाडी चालवल्यामुळे पेट्रोल तुमचं बरंचसं वाया जात असतं. पण काय होईल जर मी तुम्हाला असं सांगितलं की तुमच्या गुगल मॅप्समध्येच अशा 4 सिक्रेट्स लपलेल्या आहेत, ज्या ऑन करताच तुमचं चलान वाचेल, पेट्रोलचा खर्चसुद्धा कमी होईल. आणि या सेटिंग नेमक्या कशा काम करतात हे सगळं टप्प्याटप्प्यानं आपण जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची सेटिंग म्हणजे स्पीडोमीटर अँड स्पीड लिमिट. अनेकदा काय होतं, जेव्हा आपण हायवेवरून किंवा एखाद्या उड्डाणपुलावरून जात असतो तेव्हा तिकडे स्पीड लिमिट 60चं असतं आणि 40चं असतं. बऱ्याचदा ते आपल्याला कळत नाही आणि आपण बऱ्याचदा त्यातून स्पीड वाढवतो. स्पीड कॅमेरे आजकाल सगळीकडे बसवलेले आहेत आणि गुगल मॅप हे जर तुम्ही ऑन ठेवलं आणि गाडी चालवली तर मॅप तुम्हाला हे सांगेल स्पष्ट की रस्त्याचा ऑफिशियल स्पीड लिमिट किती आहे. आणि जर तुमची गाडी त्या स्पीड लिमिटच्या वर गेली तर गुगल मॅप तुम्हाला व्हिज्युअल अलर्टसुद्धा देईल, म्हणजे स्क्रीन रेड होईल आणि तुम्हाला वॉर्निंग साऊंड येईल. आता हे ऑन कसं करायचं बघा. गुगल मॅप उघडा, त्यावरती उजव्या कोपऱ्यामध्ये तुमच्या प्रोफाईल पिक्चरच्या तिकडे क्लिक करा आणि सेटिंगमध्ये जाऊन नेव्हिगेशन सेटिंग निवडा. खाली स्क्रोल करा आणि स्पीडोमीटर आणि स्पीड लिमिट हे दोन्ही जे टॉगल आहेत ते तुम्ही ऑन करा. हे 1 सेकंदाचं काम तुम्हाला हजारो रुपयांच्या दंडापासून वाचवू शकतं. आता वळूया दुसऱ्या सेटिंगकडे, जी तुमच्या पेट्रोल आणि डिझेलचा खर्चसुद्धा वाचवणार आहे. इको फ्रेंडली रूट्स जे आहेत ते आजकाल गुगलचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, ते अल्गोरिदम एवढं ॲडव्हान्स झालेलं आहे की ते तुम्हाला अगदी लहानात लहान रस्ता शोधत नाही तर कमी फ्युएल लागणारा रस्तासुद्धा तुम्हाला शोधून देतात. अनेकदा रस्त्यांवरती खड्डे असतात, वारंवार गेअर बदलावा लागतो, ब्रेक दाबावा लागतो आणि त्यामुळे ॲव्हरेज कमी झालेलं असतं आपल्या गाडीचं. पण हे सेटिंग जर तुम्ही ऑन केलं तर गुगल मॅप तुम्हाला रस्ता दाखवतो आणि गाडी कसं एका समान वेगाने जाईल हे सुद्धा त्याची ते काळजी घेतं. आता हे ऑन कसं करायचं तर नेव्हिगेशन सेटिंगमध्ये जा, तिकडे प्रेफर फ्युएल इफिशियंट रूट्स हा पर्याय आहे तो ऑन करा आणि तुम्ही तुमच्या गाडीचं इंधन जो प्रकार आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे किंवा CNG आणि EV हे सुद्धा तिकडे तुम्ही सिलेक्ट करू शकता. तिसरी जी सिक्रेट सेटिंग आहे ती सुद्धा बघा, अवॉइड टोल अँड टोल प्राइजेस. बघा, जेव्हा आपण विकेंडला किंवा अगदी आपला प्लॅन असतो बाहेर जायचा लांबच्या ट्रिपला, त्यावेळेला नकळत अशा मार्गाने आपण जातो जिकडे 20-30 किलोमीटरवरती टोल प्लाझा असतो आणि ट्रिपमध्ये आपले 500 ते 1000 रुपये फक्त टोलमध्ये निघून जातात. आता गुगल मॅप आपल्या प्रवास सुरू करण्यापूर्वीच सांगू शकतं की त्या रस्त्यावरती एकूण किती टोल आहेत किंवा टॅक्स कसा लागणार आहे. जर तुम्ही टोल द्यायचा तुम्हाला नसेल तर तुम्हाला टोल फ्री जे प्रेफर रूट आहेत ते सुद्धा तुम्हाला शोधून देतात. हे ऑन कसं करायचं तर नेव्हिगेशन सेटिंगमध्ये जा, तिकडे रूट ऑप्शन्सवरती जा आणि अवॉइड टोल तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. सी टोल पास प्राइजेस हे जर तुम्ही ऑन ठेवलं त्यामुळे तुमचं ट्रिप प्लॅन केल्यानंतर तुमचं बजेट तुम्हाला त्यात वाचवता येईल. आता चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची संकटमोचक सेटिंग मी तुम्हाला सांगणार आहे, ऑफलाईन मॅप्स. अनेकदा आपण कोकणात जात असू किंवा महाबळेश्वरच्या घाटामध्ये असू, एखाद्या दुर्गम भागामध्ये तिकडे अचानक मोबाईल नेटवर्क गायब होतं. गुगल मॅप लोडिंग दाखवायला लागतं पण रस्ता आपण चुकतो आणि बरंचसं पेट्रोल त्यात वाया घालवतो. यावरती उपाय म्हणजे प्रवासाला निघण्यापूर्वीच या संपूर्ण शहराचा किंवा त्या मार्गाचा मॅप तुम्ही जो ऑफलाईन आहे तो तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता. आता काय करायचं तर गुगल मॅप उघडायचं आहे, वर तुमच्या प्रोफाईलवरती टॅप करायचं आहे, ऑफलाईन मॅपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट युअर ओन मॅप यावरती जाऊन तुम्हाला हवा तो एरिया तुम्हाला बॉक्समध्ये ॲडजस्ट करायचा आहे आणि डाउनलोडचं बटन दाबा. आता नेटवर्क असो किंवा नसो तुमचा गुगल मॅप अगदी स्मूथली चालेल आणि तुम्हाला योग्य लोकेशनला सुद्धा पोहोचवेल. आता एक महत्त्वाची टिप लक्षात ठेवा, ड्रायव्हिंग करताना कधी हातामध्ये मोबाईल धरून मॅप बघू नका. नेहमी जो कार डॅशबोर्ड मोबाईल होल्डर आहे त्याचा वापर करा, नाहीतर कॅमेरे तुम्हाला मोबाईल वापरताना टिपतील आणि मोठा दंड तुम्हाला लागू शकतो. तर मित्रांनो, गुगल मॅप्सच्या या 4 सिक्रेट सेटिंग्स तुम्हाला कशा वाटल्या, यातली कुठली सेटिंग तुम्ही ऑन करणार आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.